नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज. तुम्हा सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत. तर आता आम्ही निघालोय रानात. हा ब्लॉग मी सुरू केलाय संध्याकाळी, संध्याकाळी म्हणजे दुपारी केलाय. आता संध्याकाळ झाली, 5 वाजले आता. तर आता आम्ही निघालोय रानामध्ये पेरणी करायला, कारण की वापसा आलाय. काल बघितलं वापसा आलाय, तर आम्ही निघालोय पेरायला. तर चला, तर मग आता तुम्हाला लय मोठा प्रश्न पडत असेल की आईने टिकली का नाही लावली, टिकली का नाही लावली. तर आम्हाला सुतक आहे, त्याच्यामुळे आम्ही म्हणजे मम्मीने टिकली लावली नाहीये. तर सुतक असल्यामुळे म्हणजे आमच्या खालच्या घरातली एक आजी वारली आहे, एक्सपायर झाली आहे. त्याच्यामुळं ते सुतक पाळावं लागतं. सो आम्ही ते सुतक म्हणजे मम्मी पाळते, मम्मी पप्पा पाळतात ते, आणि मला बाहेर वगैरे जावं लागतं, त्यामुळे मी टिकली लावते. मी टिकली नाही लावली तर वेगळी दिसत. हा तेच. तर चला मग आता लपूची गडबड चालू आहे. मला घेऊन चल, मला घेऊन चल. बाबा लकी, अय दर दर. मोळची शाळा सुटली, सगळी चिल्ली पिल्ली आपल्या आपल्या घरी चालत. सगळे दीदी बाय, दीदी बाय. तर मी मागं बसले होते, मी लकू त्रास देतो, बसून देत नाही म्हणून मी मागं बसले होते. आता पुढं बसायला आले त्यासाठीच. आलीस का नाही पण असेल शिव. बरोबर म्हणजे शाळा जेव्हा सुटणार असते ना, म्हणजे शाळा थोडी आधी सोडतात आणि एसटीचा जो टाइम असतो ना त्याच मध्ये सोडतात. म्हणजे कसं पोरांना एसटी पण भेटती, ते व्यवस्थित घरी पण जातात. आता बोलला सर तिथं थांबले होते, स्वतः लाईनीनी सगळ्यांना आतमध्ये बसवत होते. चाललंय मला ट्रॅक्टर चालवा येईल का? खरं का? अवघड नाही. चला आलो आता भुतकुरीत आपले. हे बघा, हिचं तर पहिलं गडबड असते सगळीकडे, जिकडं जाईल तिकडं. तर चला पेरायचं चाललंय सोयाबीन. रानात हरिण आला आपल्या. हो इकडं पळतय. ए हरणा, तिकडे बघा पेरायला सुरुवात पण झाली, आम्ही असतोपर्यंत. तर चला आता पेराय. आई ग, कसं चाललंय तुझं काम? असंही तुझा हात गप्पा बसत नाही. कसं आहे आमच्या आई साहेब. आणि इकडे आमचा लकुडान. मग मी तुला मदत करतोय बघतो. त्याला शिकव ना, सांग ना त्याला. बबी आई काय म्हणती बघ. उजळत लगेच. कसं आहे रान, आता पेरणी सुरू झाली, छान वातावरण झाले. तुम्हाला सगळं हिरवं दिसतंय, पण पाऊस आहे का? मी किती दिवस झाला, तर 3 दिवस झाले, 3 दिवसामध्ये एकदा बी पाऊस पडला नाही. काय गाई, पेरणी तर आम्ही केली खरं. आता फक्त आता पावसाची आहे, कारण की पाऊस जर नाही पडला ना तर लय अवघड काम होईल. लय म्हणजे लय अवघड काम होईल. पडावा पाऊस एवढाच. इतक्या दिवस पडला आणि इथं मी गावात आली पाऊसच बंद झाला. सगळी मला म्हणली पाऊस झालाय, पाऊस लय झाला, हिरवगार झालंय, लय पाऊस पडतोय, तू ये कशाचं ये. आम्हाला खरं लय ठिकाणी जायचं होतं. ठोसेघरला जायचं होतं, परत जरंडेश्वरला जायचं होतं, पण कसलं काय पाऊसच नाही. जाऊन काय करायचं, मुलखाचं ऊन लागतं. या आंब्याची झाडं कशी दापली, सगळी हिरवीगार झाल्या. ती त्याला ट्रॅक्टर चालू आहे. इथं बघा आमच्या लक्याचं कसं चाललंय. इकडं मम्मी सोन्या बघा, आणि इकडं आमचं पप्पा बघा. कसे बसून कार्यक्रम चाललाय. पप्पा हा मला नाही पायावर बसतायत. मला येते चक्कर. बरा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आणि इकडं बघा सोन्या आमचा कसा बसलाय. आज वाढदिवस आहे पप्पांचा. पप्पांनी स्पेशल सुट्टे काढून आणले. होय मम्मी, सुट्टे काढून आणले ना बर्थडे सेलिब्रेशन करायला रानात. बर्थडे सेलिब्रेशन कसं आहे, गवत काढायचं चाललंय इकडं. कशी गँग आमची. काय पप्पा,
काय वाटतंय तुम्हाला आज तुमचा बर्थडे? काय नाही, का? सकाळी दादांना दवाखान्यातनं आणलं आणि म्हणलं चला पेरून घेऊ. तिकडे लक्ष बघा आमचा डॉन कसा बसलाय. काम चाललंय. ही जी मध्ये मध्ये फनपाळी मारून पण गवत राहिलं होतं ती सगळं काढलं आणि तिकडे नेऊन टाकलं. आता काय लय जण म्हणतील आता चांगले ड्रेस कपडे घालून आले, तर ह्यो ड्रेस माझ्या सायातलाच आहे बरं का. आणि बऱ्याच जणांनी जेव्हा मी सायामध्ये म्हणजे माझा साया बिझनेस स्टार्ट केला ना, आता कसले रानातले व्हिडिओ होते ते, आता कसले रानात जाणार आहे तेव्हा ह्याचं काम करायला, असे लय जण बोलले होते. तर किती काय झालं ना तर रान माझं मला काही सुटणार नाहीये. ठीक आहे, आत्ता पण आमचं तिथं चाललंय, पेरायचं चाललंय सगळं. इथं बघा आमच्या रानात कलिंगडाचा येल आलाय. खतात बी आला असेल एखादं, त्याचा येल आलाय. फुलं बी लागले ते आई. लागलं पाहिजे, खायला भेटेल तेवढंच ऑर्गॅनिक बिना औषधाचं. मामाच्या आलते तसे ना एवढे एवढे. इथं सोन्या बघा आमचा व्हिडिओग्राफर, सिनेमॅटिक. होय, साईराज वाघ सिनेमॅटिक. जब्बर काम चाललंय त्यांचं. हसके तर आता खालच्या पट्टीत आलोय. सोयाबीन आता इथं खालच्या पट्टीत पेरायचं चालू आहे. आणि थोडस आपलं धन नाही का तीच काटलं. आणि आता ह्यो इचकाय बरं का रानात आहे ना, काढून काढून वैताग आला. किती कोरोनापासून काढतोय ते अजून हायच बाबा. तर आमच्या इथं दादा आहे, त्याला म्हटलं अरे इचकाय ना असं फेकलं ना कुठं बी उगून येतो. तो मला काय म्हटलं माहिती का, सायलू तू घेऊन ये आपण गणपतीचं डेकोरेशन आणि आपल्या ग्राउंड मध्ये इचकातलं. म्हटलं अरे वैतागशील काढू म्हणला लाव काय नाही लय भारी दिसते. म्हणून ठीक आहे म्हणूनच घेतलाय. म्हणून हा गोळाच करते, इतकाच गोळा करते. मग आजपासून झालं दाखव ना ते बघा, त्याला इतका म्हणतात कसं दिसतंय. आणि हे काही असं तोडलं नाही, पान जरी तुटलं ना का असं पाणी निघतं. आणि हे असं पान जरी पडलं ना तरी ते उगवून येणार. असलं येडं काम आहे. तर रानात आमची कामं चाललेली. इकडं बघा कोण आलंय डेरीवाला माणूस आलाय. सूरज दादा आलाय. आणि तिची इतकी गडबड आहे ना, आता पप्पांचा बर्थडे तर थांबावं ना. होय पप्पांचा बर्थडे तर थांब की. सांगितलं की आमच्या वस्तीवर 2 दुःखद प्रसंग घडले, त्याच्यामुळे थांबायचं नाही मला. बघितलं का दुःखद प्रसंग घडला तर हसतोय हसलाय. हा दुःखद प्रसंग घडला तर हसतोय मम्मी. हो इच्छा देत नका आपण काय अडचण. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर डॅडी. टू यू साहेब पडलंच. त्याला द्या ना फळ. तिकडे त्याला चारा नाही तर दुसऱ्याला चार. थोडा चारा आपला पण प्रेमानं चारा. काय रागाने चालती का काय बोलताय हो. फायनली सगळी पेरणी झाली. तिकडं बघा खालची पट्टी वरची पट्टी वरच्या 2 पट्ट्या सगळं झालं. आणि आता मी माझा व्हिडिओ पोस्ट करायला लावला होता. ते होईनाच रेंजच नाही इथं, किती वेळची धरून बसली या. आता आहे ना थोडं इथं धनईस कटायचंय. आणि मम्मीने घेवडा आणलाय, घेवडा पण हे करायचा आहे. तर चला आता जाऊ तिकडच. आमचा इकडून ह्याच रानात धिंगाणा चाललाय, पेरायचं. इकडे आपली आंब्याची झाड आहे, ती काय बघायला गेलं झालंच नाही. काल बी आली तेव्हा बी नाही झालं, आज बी आली विसरून गेली होती. पण आता आठवलं की नाही ना आपली आंब्याची झाड आहेत. तर चला लोकू मी आई चाललोय आंब्याची झाडं बघायला. त्या आईची नजर आहे ना लय एकदम शार्प आहे, नुसत्या भाज्या शोधत असते सगळीकडे. का लगेच भाज्या घेतल्या. आता हाय भाजीचं नियोजन संध्याकाळी. एक नंबर भाजीचं नियोजन झालेलं आहे. आपल्या आंब्याची झाडं काही जळालेत, त्यांना पाण्याच्या अभावामुळे. काही छान आले टवटवीत, असे मोठे मोठे झाले. थोड्या दिवसांनी हा इथं बाग. लोक फिरतोय मस्त रानातनं. ती काय टाकी आहे,
पूर्ण आपल्या आंब्याची झाड आहेत ना जेवढी एवढ्या ह्या शिवारामध्ये तेवढं सगळ्यांना ती पाणी पुरवते. आई हे भाज्या घेतल्यात तू, त्याला किती किडे असतील तिकडं गवतात आणि धुतात घेतलंय सा. जी कीड खाल्लेली असते ना तीच ऑर्गॅनिक असतं. ते तुम्ही औषध मारले तेव्हा कीड अजिबात दिसणार नाही, ह्याच्यावर कीड दिसणार. म्हणजे हे ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय आहे ही खरं. म्हणजे धुवून निवडून घेतलं की होतंय. असं नाही की हे तुला दिसतंय वाटतं किडलेली, पण किडलेली असतं तरी हे खरं पौष्टिक आहे. तेच किडे खातात, औषध मारलेलं खात नाही किडे माहिती. हे बघ केवढी गवळी. आंब्याच्या झाडांनी बघ अशी चांगली तग धरून थांबलं तर. आता पावसात चांगली लागू थोडी जळल्यात एक दोन पण झाले ती, पण बाकीची चांगली तग धरली. औषध फवारणी होईल की आता. कसा आहे व्यू आहे खतरनाक. व्ह्यू मुळे मला पुण्याला जाऊ वाटत नाही. आता मला उद्या कुठल्याही परिस्थितीत शॉपवर पोचणं गरजेचं आहे. का तर ऑफर आहे आपली सायाची. सो सगळ्यांनी ऑफरचा लाभ पण घ्या. हा व्हिडिओ कधी येईल मला माहिती नाही, पण सांगून ठेवतीये. काय सांगू, मला जायची खरी इच्छा नाही आहे. सगळे गावाला आहेत, म्हणजे की काय सांगू तुम्हाला, सगळे गावाला आहेत आणि मग मला पण थांबायची मस्त इच्छा होती. पण ऑफर आहे, मला ऑफरची तयारी करायची. अजून मला कॉल घ्यायचे आहेत, बरेच कुटाणे आहेत राहिलेत. म्हणजे नवीन आपण एक आणतोय ऑफरसाठी, स्पेशल लॉन्चिंग आहे, ते तुम्हाला दाखवायचं आहे. सगळे व्हिडिओज वगैरे क्लिक करायचे आहेत. सो चला आता उद्या तर सकाळी मी लवकर 4 वाजता तरी निघून जाईल ह्याला पुण्याला. मग सकाळी परत आवरलं की 5 मिनिट आवरायचं आणि पटकन निघायचं शॉपला. तर चला ऑफरची तयारी करायची. आता इथलं जर काम झालं आहे ऑलमोस्ट. आता येते सुट्टीला थोड्या दिवसांनी. आता लगेच तर नाही येता येणार मला, कारण की ऑफर म्हटल्यावरती आमचा पार धिंगाणा असतो. आणि ऑफर साधीसुधी नाही, 3-4 दिवसाची ऑफर आहे. त्याच्यामुळं नो हालिंग नो डुलिंग असं आहे. तर बघू आता मी कधी येते. तरी पण मी गावाला येणार. मी गावाला येणं सोडणं हे शक्य नाही या जन्मात. काय म्हणायचं आहे तुला? मग काय गावाला आलंच पाहिजे ग, त्याशिवाय काय आहे का. आता काम आहे, कामाचा लोड आहे जरा. परत फवारणी करायला यावं लागलं. मग आहे ना, आता माझी ऑफर झाल्यानंतर काढा सगळं. आता काय काढू नका आधीमध्ये, नाही तर मग मला रडायला येईल. झाला पाहिजे, मग उगवून आलं की लगेच हे औषध फवारणी करावी लागेल ना. मग यायचं गावाला. तर मी आता लगेच येणार आहे. मी 2 दिवसांनी तर लगेच उद्याच्याच दिवस मी पुढे ते परवा लगेच गावालाच आहे. परत मी परवा गावाला लगेच ऑफर हाय. म्हणजे आमचे धिंगाणेच आहेत सगळे. की इतका दमला एवढा पळत होता ना की आता लगेच गाडीत बसला की झोपला. आणि समोर पाय दाबतोय ना तर पाय देतोय दाब म्हणते. कसला आगावे. कुणी सांगितलेलं इतकं पळायला तुला? नाही आता मूड नाही, त्याचा झोपायच्या मूडवर येते. आता आम्ही छानसं असं सेलिब्रेशन केलं. तर तुम्ही म्हणाल हे सेलिब्रेशन तू केलंस का? नाही, तर आमच्या घरी आहे सुतक, त्याच्यामुळे आम्हाला कोणत्याही प्रकारचं सेलिब्रेशन करायचं नाही हे आई डॅडीने मला ऑलरेडी सांगितलं होतं. सो मग आम्ही कॅन्सलच केलं होतं ऑलमोस्ट. पण ते आले आणि ते म्हटले की नाही आपण सेलिब्रेशन करूयात, केक वगैरे तेच घेऊन आले होते. नंतर मग आम्ही बाहेरच गेलो. म्हटले इथे जर काय सेलिब्रेशन केलं तर इथं खूप कालवा गोंधळ होईल आणि ते चांगलं नाही वाटणार. सो मग आम्ही बाहेरच गेलो. तिकडे सेलिब्रेशन वगैरे त्यांनी केक आणला होता, केक कट वगैरे केला. आणि तुम्ही म्हणाल आता तू व्हिडिओमध्ये का नाही दाखवलं, तर व्हिडिओमध्ये न दाखवण्याचं कारण म्हणजे किती कॅमेरा फ्रेंडली नाही आहेत आणि काही गोष्टी असतात त्या प्रायव्हेट ठेवलेल्या कधी चांगल्या असतात. सो मी प्रायव्हसी खूप मेंटेन करते. सो त्यामुळं नाही दाखवलं. आणि असं होता ब्लॉग. आणि छानसं असं डॅडींचं सेलिब्रेशन पण झालं. आजचा दिवस तर पूर्ण रानामध्ये गेला आहे माझा, पूर्ण तिकडे काम करण्यात आणि हे नंतर असता सेलिब्रेशन वगैरे. तर असा होता आजचा व्लॉग. कसा वाटला व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. अजून पण चॅनलला जर काय सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करून ठेवा. आणि त्याचबरोबर येणारे सगळे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. जसं इंस्टाग्रामला मला प्रेम देत आहे तसंच आपल्या यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. आणि आजचा माझा हा गावाचा
म्हणजे काय म्हणतात तो आजच्या दिवसाचा, म्हणजे की आता हा माझा गावाचा इथला एंड होणार आहे व्लॉगचा. कारण की आता मी निघणार आहे उद्या पुण्याला, कारण की उद्यापासून मला सायाला पळायचं आहे. बऱ्याच गोष्टी आहेत सायाच्या पण बघायच्यात. सो त्यामुळं तर आजचा दिवस होता मी गावामध्ये. सो चलो आता नेक्स्ट टाईम मी केव्हा येईल गावाला माहिती नाही आहे, पण लवकरच येईल. सो चलो बाय सगळ्यांना.